उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता टीबीएम शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल। अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे। विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे। त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील। त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि विशेषतः बोरीवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरीवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल। आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल। आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात। नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे। सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही। तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे। एकूणच मी असं म्हणेन की हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। हा देशातलं एक अत्यंत महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे आणि ठाणे आणि मुंबईला जोडून कंजेशन समाप्त करण्याकरता हे एक अत्यंत महत्त्वाचं काम होतंय। आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय। ऑरेंज गेटच्या बोगद्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट होईल। यासोबत आपण त्या ठिकाणी अजून काही बोगद्यांची कामं जो मुलुंडवरनं आपण बोगदा घेतलेला आहे त्याचं काम आपण करतो आहोत। यासोबत पुढच्या काळामध्ये बांद्रा सीलिंगपासनं BKC पर्यंत देखील बोगदा आपण देणार आहोत। तिथनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील बोगदा आपण देणार, छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपर्यंत आपण बोगदा नेणार आहोत आणि भविष्यात तोही कोस्टल रोडशी जोडण्याचा आपला मानस आहे। या सगळ्या इंटिग्रेशनमुळे एक प्रकारे मुलुंड गोरेगावचा बोगदा असेल, ही सगळी जी काही ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे एकीकडे नॉर्थ साऊथ करता कोस्टल रोड आणि ईस्ट वेस्ट करता बोगद्यांचं जाळं, अशा पद्धतीनं संपूर्ण मुंबईला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न, MMR रिजनला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या काही एजन्सीज याच्यामध्ये आहेत, MMRDA आहे, MMRDAने अतिशय मेट्रोच्या माध्यमातून चांगला अनुभव याच्यामध्ये तयार केलेला आहे। त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीनं होईल। मेगा इंजिनिअरिंग अतिशय एक्सपिरियन्स कंपनी आहे, त्यामुळे चांगलं काम होईल आणि विशेषतः ठाण्यातनं हे काम सुरू होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदय स्वतः त्याच्यावर रोज नजर ठेवून राहतील। त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्याकरता जी काही आमचे इथले कर्मचारी आहेत ते त्याकरता बाध्य असतील। मी सर्व या कामावर काम करणारे जेवढे इंजिनियर्स आहेत आणि जेवढे मजूर आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वेळेत
आणि पूर्ण सुरक्षितपणे स्वतः सेफ राहून आणि लोकांना सेफ ठेवून हे काम पूर्ण करावं आणि एक मोठी भेट ही ठाणे आणि मुंबईकरांना द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना मी या ठिकाणी आपल्याशी संवाद करायची विनंती करतो. ठाणे बोरिवली ट्विन टनेलचं आज शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि